नमस्ते मित्रांनो, एस एस के दर्शन या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकनचं बटन जरूर क्लिक करा. कारण बेल आयकनचं बटन ऑल क्लिक केल्याशिवाय तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळू शकणार नाही. चला तर आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, एस एस के दर्शन या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 9th स्टँडर्डचा 11th नंबरचा रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर बघण्यापूर्वी मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की तुम्ही जर 8th स्टँडर्डचा जो रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा 17 नंबरचा चॅप्टर आहे तो, किंवा 7th स्टँडर्डचा जो 15 नंबरचा इफेक्ट्स ऑफ लाईट हा जर चॅप्टर बघितला नसेल तर तो एकदा ओव्हरलुक करून घ्या एस एस के दर्शनच्या लिंकवर जाऊन, आणि तिथे तुम्हाला एकदम सहज सोप्या भाषेमध्ये तो समजून जाईल. 15 मिनिटात किंवा 20 मिनिटातच तो दिलेला आहे. तो ओव्हरलुक करून घ्या. तुम्हाला हा चॅप्टर समजण्यासाठी खूप मदत होणार आहे त्याची, कारण या चॅप्टरचा जो बेस आहे तो 8th स्टँडर्डचा आणि 7th स्टँडर्डचे ते चॅप्टरच आहे. त्यामुळे तुम्ही ते अगोदर एकदा बघून घ्या आणि मग या चॅप्टरकडे मूव्ह व्हा. तुम्हाला खूप सहज समजून जाईल हा चॅप्टर, आणि खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे हा. थोडा इंटरेस्ट घ्या तर खूप इझिली समजून जाईल तुम्हाला तो. चला तर आपण मूव्ह होत आहोत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत या चॅप्टरमध्ये मिरर अँड टाइप्स ऑफ मिरर, आरसे आणि आरसाचे प्रकार बघणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आहे हे. स्पेरिकल मिरर्स, इमेजेस, जे गोली आरसे असतात ते, त्याच्या इमेजेस कशा पडतात ते बघणार आहोत. मॅग्निफिकेशन ड्यू टू द स्पेरिकल मिरर्स, हे सगळं बघणार आहोत आपण. पण तत्पूर्वी बघण्यापूर्वी आपण लाईट काय आहे हे बघणार आहोत. कारण हे सगळं जे आहे ना मिररमध्ये इमेजेस दिसतात, ह्या फक्त लाईटमुळेच दिसतात. मग लाईट काय असतो हे आपण समजून घेणार आहोत. हे तर ऑलरेडी आपण बघितलेलं आहे 8th आणि 7th. पण मला सांगा बरं, आता लाईट्स काय काम करत असतो, मला सांगा. लाईट काय असतो, व्हॉट इज लाईट, लाईट काय असतो, आणि व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे आपण बघितलं आहे. 7th पण बघितलं आणि 8th पण बघितलं काय असतं लाईट. मला सांगा बरं, आपण ज्या काही वस्तू आहे या सृष्टीवरच्या, म्हणजे या पृथ्वीवर जे काही आपण बघतो ते कशामुळे बघतो, लाईटमुळे बघतो, बरोबर की नाही. आता मला सांगा, आता लाईट काय काम करत असतो. सपोज कोणताही सोर्स असू द्या जो लाईट स्वतः इमिट करतो म्हणजे उत्सर्जित करतो, बरोबर ना. मग ते सण असतील, बरोबर की नाही, एखादी टॉर्च असेल, काही असेल, ते काय करतात, लाईट इमिट करतात. ते कुठे पडतात, तो लाईट कुठे येतो, एखाद्या वस्तूवर पडतो, बरोबर की नाही, एखाद्या ऑब्जेक्टवर पडतो, आणि त्या ऑब्जेक्टपासून काय होतो, तो लाईट रिफ्लेक्ट होतो, परत फिरतो. काय होतो, परत फिरतो. येणाऱ्या रेला काय म्हटलं जातं, इन्सिडेंट रे म्हटलं जातं ना. आपण बघितलं होतं ना, आय डिनोट करतात त्याला. हे आपण 8th स्टँडर्डमध्ये बघितलं होतं. जाणाऱ्या रेला रिफ्लेक्टेड रे, त्याला आर म्हणत असतात, बरोबर ना. तर इथे काय होत असतो, हा रिफ्लेक्ट होऊन आपला कुठपर्यंत येत असतो, आपल्या डोळ्यापर्यंत येत असतो. आणि मग आपण काय करू शकतो, ही इमेज सहज काय करू शकतो, बघू शकतो. मग आपल्यालाच अशा ह्या पृथ्वीवरच्या जेवढ्या काही इमेज दिसतात हे याच गोष्टीमुळे तर दिसतात ना. हे जे मॅजिक आहे की जे काही रे येत असतो तो त्या ऑब्जेक्टवर पडतो, लाईट रे, आणि तिथून तो रिफ्लेक्ट होऊन कुठपर्यंत असतो, आपल्या डोळ्यापर्यंत येत असतो, आपल्या डोळ्याच्या रेटिनावर, म्हणजे जी आपली डोळ्याची बाहुली असते त्या बाहुलीवर पडतो, आणि तिथे काय तयार होते, तिची इमेज तयार होते, त्या रेटिनामध्ये तिची इमेज तयार होते, आणि ती ब्रेनला समजते. मग ब्रेन सांगतो, अरे ही इमेज तर याची आहे, झाडाची आहे, खुर्चीची आहे, टेबलची आहे. मग आपल्याला ती समजते, बरोबर की नाही. हाच तर इथे म्हणजे हेच तर सगळं मॅजिक, हाच तर सगळा गेम असतो, बरोबर की नाही. की यामुळेच हा फॉर्म्युला आहे एक, की वस्तू आपल्याला कशा दिसतात, तर ह्या रिफ्लेक्शन ऑफ लाईटमुळेच दिसतात. म्हणजे लाईट फार मोठं काम करत असतं. जर लाईट नसतं तर आपल्याला वस्तू दिसल्या असतं का, नाही. मागच्या वर्षी आपण एक ॲक्टिव्हिटी केली होती की अंधाऱ्या खोलीमध्ये आपल्याला वस्तू दिसतात का, नाही. दिवा लावल्यावरच का दिसतात, कारण लाईट काम करत असतो, बरोबर की नाही. लाईट जातो त्या वस्तूवर पडतो, आणि तिथून तो रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यापर्यंत येतो, आपल्या डोळ्याच्या रेटिनावर त्याची इमेज बनते, आणि इमेज बनल्यानंतर आपल्या ती ब्रेनला समजते. ब्रेन आपल्याला सांगतो की ती इमेज कशाची आहे, आणि मग आपल्याला ती समजते, दिसते, बरोबर की नाही. म्हणजे हे जे बघण्याचं म्हणजे सेन्स ऑफ विजन जे आहे त्याच्यासोबतच आपल्याला कशाची गरज असते, लाईटची पण गरज असते. हे तर आपण बघितलं की नाही. मग आपण त्यामुळेच काय होतो, ह्या सगळ्या वस्तू ज्या काय असतो बघू शकतो. पण तत्पूर्वी आपण आता पुढे जाण्याच्या अगोदर मिरर आणि मिरर टाइप्स ऑफ मिरर हे आपण बुकमध्ये जे दिले आहे ते एकदा ओव्हरलुक करून घेऊया. चला तर मित्रांनो, बघा, खूप फास्ट घेऊयात कारण हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे 8th आणि 7th. आपल्याला मेन जे आपल्याला जे आहेत ना मिरर आणि टाइप्स ऑफ मिरर हे बघायचं आहे. हा पॉईंट आपला खूप इम्पॉर्टंट आहे. लाईट इज अन एजंट विच गिव्ज अस इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट इज हॅपनिंग इन अवर सराउंडिंग. लाईट हा काय असतो, एक एजंट असतो, बरोबर की नाही. आपल्याला म्हणजे एक संदेशवाहक असतो, माहिती पुरवणारा असतो,
की आपल्या आजूबाजूला काय आहे याच्यामुळेच तर आपल्याला समजतं ना, लाईटमुळेच. वी कॅन एन्जॉय व्हेरियस वंडर ऑफ नेचर लाईक अ सनराईज. आपण इतकं सगळं हे वंडर्स, हे एवढे जे आश्चर्य आहे सृष्टीवरचे का बघू शकतो, या लाईटमुळेच बघू शकतो. डोळे तर आहेच, डोळे तर महत्त्वाचेच आहे, पण नुसते डोळे असून उपयोगी का नाही, लाईट पण आवश्यक असतो ना. म्हणजे लाईट हा फार मोठा एजंट आहे. त्यामुळे आपण सनराईज बघतो, सनसेट बघतो, रेनबो बघतो, ओनली बिकॉज ऑफ देर इज अ लाईट. It is only because of light that we can see the lush green vegetations. बरोबर की नाही. तर जे वेगवेगळे आहेत आपल्या निसर्गामध्ये, जे ग्रीनरी आहे हे सगळं आपण बघू शकतो. कलरफुल फ्लावर्स, डीप ब्ल्यू स्कायज इन द डे, आकाश हे निळं आहे हे आपण बघू शकतो. बरोबर की नाही. ही जी काही हिरवीगार वनसृष्टी हे सगळं आपण बघू शकतो. स्टार्स शायनिंग बघतो, डार्क नाईट स्काय इन द ब्युटिफुल वर्ल्ड अराउंड अस, जे काही सुंदर आहे, रात्रीचं आकाश बघतो, चांदणे बघतो, तारे बघतो, हे सगळं लाईटमुळेच बघतो. वी कॅन सी द मॅनमेड ऑब्जेक्ट इन आवर सराउंडिंग ॲज वेल. त्याचप्रमाणे आपण जे मॅनमेड ऑब्जेक्ट्स आहे आपल्या अवतीभोवती सराउंडिंगमध्ये, ते सुद्धा आपण लाईटमुळेच बघू शकतो. लाईट इज ॲक्च्युअली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. लाईट हा काय आहे, एक प्रकारचा म्हणजे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे एक विद्युत चुंबकीय प्रारण आहे असं, विच कॉज द सेन्सेशन ऑफ विजन. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला सेन्सेशन मिळतं, बघण्याचं एक सेन्सेशन मिळतं. म्हणजे लाईट हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनसारखं काम करत असतं, ज्यामुळे आपलं जे विजन ऑफ सेन्सेशन आहे ना, ते बघण्याचं जे सेन्सेशन आहे ना, ते काय होतं, ॲक्टिव्ह होऊन जातं. लक्षात आलं. लाईट रिफ्लेक्ट्स डिफरंटली फ्रॉम द व्हेरियस सरफेस अराउंड अस. आता काय असतो हा लाईट हे समजून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. जे सरफेसेस आहे आपल्या अवतीभोवती वेगवेगळे, त्या वेगवेगळ्या सरफेसवर लाईट हा वेगवेगळ्या पद्धतीनं रिफ्लेक्ट होत असतो. म्हणजे प्लेन सरफेसवर वेगळा होतो, आणखी खडबडीत सरफेस असेल तर वेगळा होतो. हे तर आपण मागच्या वर्षी बघितलं, बरोबर की नाही, की ज्या वेळेस रिफ्लेक्शन स्मूथ याच्यावरून रिफ्लेक्शन होतं लाईटचं, फ्लॅट सरफेसवर कसं होतं, रेग्युलर रिफ्लेक्शन होतं. हे बघितलं होतं आपण. बघा 8th स्टँडर्डमध्ये जाऊन बघा तुम्ही, रेग्युलर रिफ्लेक्शन काय असतं आणि इरेग्युलर लाईटचं रिफ्लेक्शन कसं असतं ते बघून घ्या तुम्ही. फ्लॅट सरफेसवर रेग्युलर रिफ्लेक्शन कसं असतं, ज्याचा आय आणि आर काय असतो, एका रेचा दुसऱ्या रेसोबत I1 = I2 असतो, I1 = I2 = I3 असतो, R1 = R2 = R3 असतो. पण इरेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये काय असतं, फक्त एका रेचा I1 = R1 असतो, पण एका रेचा दुसऱ्या रेसोबत I1 ≠ I2 असतो, किंवा R1 ≠ R2 असतो. म्हणजे एका रेचा इन्सिडेंट रे हा दुसऱ्या रेच्या इन्सिडेंट रेसोबत मॅच होत नाही. बरोबर ना. हे इरेग्युलरमध्ये असतं. ते कृपया तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये जाऊन बघा, तुम्हाला खूप इझी वेमध्ये दिलेलं आहे, समजून जाईल. चला तर या ठिकाणी हा पॉईंट कव्हर झालेला आहे. आता आपण मिरर आणि त्याच्या टाईप्सकडे बघणारा मूव्ह होत आहोत. चला पुढे जाऊयात. मित्रांनो, आता तुम्हाला मिरर तर माहितीच आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये मिरर असतो, बरोबर की नाही. आपण रोज आरसा बघतो, असं कोणी नसेल की ज्याने कधी मिरर बघितला नसेल. खूप कमी लोक असतील जे कधी मिरर बघत नसेल, पण प्रत्येक जण स्वतःला काय करत असतं, मिररमध्ये बघत असतं. म्हणजे मिरर आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करत असतो, बरोबर की नाही. पण कधी तुम्ही अभ्यास केला आहे का, कधी विचार केला आहे का असा, की मिररमध्ये आपली इमेज का दिसत असेल, कशी दिसत असेल. तर हे आपण या चॅप्टरमध्ये लर्न करणार आहोत. हे मिरर कोणी शोधलं असेल, बरोबर की नाही. इतकं मोठं काम, हे मिरर आपल्याला छोटं वाटतं की, पण आपल्याला कधी मनात येत नसेल, पण हे याचा शोध कोणी लावला, तो शोध लागल्यामुळे आपले किती काम सोपं झालं. प्रत्येक गोष्ट आपण मिररमध्ये जाऊन बघतो, आपण कसे दिसतो, आपण काय घातलं पाहिजे, काय घातल्यावर कसे दिसतो, बरोबर की नाही. आपण स्वतःला बघू शकतो, बरोबर की नाही. ह्या मिररमुळेच बघू शकतो. म्हणजे इनडायरेक्टली आपण मिरर हे एक प्रकारचे आपले डोळ्यासारखे काम करतात. आपण ते बघू शकतो, स्वतःलाच बघतो आपण मिररमध्ये. चला तर आज आपण मिररचा अभ्यास करणार आहोत. बघा, वी नीड पॉलिश सरफेस फॉर रिफ्लेक्टिंग लाईट. हे नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस लाईट रिफ्लेक्ट व्हायचा असतो त्यावेळेस आपल्याला पॉलिश सरफेसची खूप जास्त गरज असते, म्हणजे चकाकण्या पृष्ठभागाची, बरोबर की नाही. दिस इज बिकॉज, कारण याचं कारण काय आहे, कारण पॉलिश सरफेस जो असतो ना, म्हणजे जो चकाकणारा पृष्ठभाग जो असतो ना, तो लाईट जो असतो ना, तो लेस लाईट ॲब्झॉर्ब करत असतो. कमीत कमी लाईट हा करतो आणि ॲब्झॉर्ब करतो, आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम लाईट काय करतो, तो रिफ्लेक्ट करत असतो. आणि आपल्याला तर माहिती, इमेज आपल्याला काय दिसतात, लाईट रिफ्लेक्ट झाल्यामुळे दिसतात. म्हणजे इमेज दिसण्यासाठी जास्तीत जास्त कशाची गरज असते, पॉलिश सरफेसची असते. इन सायंटिफिक लँग्वेज, अ सरफेस विच रिफ्लेक्ट लाईट अँड क्रिएट्स क्लिअर इमेज इज कॉल्ड मिरर. आणि सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणजे विज्ञानाच्या भाषेमध्ये काय म्हणतात, की जोही सरफेस काय करतो, लाईट रिफ्लेक्ट करतो
आणि क्लिअर इमेज तयार करतो त्याला मिरर म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? आरसा म्हटलं जातं. अ मिरर इज रिफ्लेक्टिंग सर्फेस आणि मिरर सगळ्यात जास्त लाईट रिफ्लेक्ट करण्याचं काम करत असतो, हे लक्षात घ्या. वी यूज व्हेरियस टाईप्स ऑफ मिरर इन आवर डेली लाईफ. आपण वेगवेगळ्या प्रकारचे आरसे वापरतो बघा. गाडीचा जो आरसा असतो पुढे लावलेला 2 व्हीलरवर वगैरे, ते बघा मागच्या कार दिसण्यासाठी तो आरसा थोडा वेगळा असतो. घरातले आरसे बघा प्लेन असतात, ते वेगळे असतात. त्यात वेगळ्या काही ठिकाणी तुम्ही असं जत्रेमध्ये वगैरे जातात बघा, तिथे असे तुम्ही त्या आरशासमोर उभे राहिलं, तुम्ही कधी छोटे दिसता, नाटे दिसतात, जाडे दिसतात, बरोबर की नाही? असे वेगवेगळे चेहरे दिसतात तुमचे, ते मॅजिकल इमेज मिरर असतात, ते वेगळे असतात. म्हणजे मिररचे अनेक टाईप्स आहेत. त्यामध्ये प्लेन मिरर आणि स्पेरिकल मिरर आपण बघणार आहोत, गोली आरसे आणि सपाट आरसे. तर बघा चला, या ठिकाणी इंट्रोडक्शन दिलेलं आहे एका सायंटिस्टचं. द जर्मन सायंटिस्ट होतं, त्यांचं नाव जस्टस वॉन लिबिग. हे जे होते ना, यांचं नाव लक्षात ठेवा, जस्टस बॉन लिबिग म्हणून. तर यांनी काय केलं होतं की एक छोटा जो असतो ना प्लेन लिबिग कोटेड द प्लेन सरफेस ऑफ पीस ऑफ ऑर्डिनरी ग्लास. त्यांनी काय केलं, एक छोट्याशा ग्लासला आहे ना, काचेच्या तुकड्याला काय केलं की एक हे दिला, त्यांनी कोट दिला, कोट बाहेरून विथ सिल्वर मेटल आणि मेड फर्स्ट मिरर. त्यांनी काय केला, छोटा काचेचा तुकडा घेतला. आता मला सांगा, मिरर काय असतो? तुम्ही कधी मिरर घरातला तुटलाय का, फुटलाय का? बघा तो मिरर फुटल्यानंतर त्याच्या बॅक साईडला तुम्हाला रेड दिसतं बघा काहीतरी. ते रेड जे असतं ना मागे लावलेलं, त्या रेडमुळेच काय होत असतं की आपल्याला त्या काचेमध्ये आपली इमेज दिसत असते. ती वास्तविक एक काच असते, फक्त ती काच असते. आणि त्या काचेला काय करतात, बाहेरच्या साईडनी ना सिल्वर मेटलचा एक लेअर देतात, सिल्वरचा. त्या सिल्वर मेटलच्या वर पण एक रेड कलरचा ऑक्साईडचा एक लेअर दिलेला असतो. मग त्यामुळे आपल्याला काय होते, आपली इमेज त्या काचेमध्ये दिसायला लागते, तिथून ती रिफ्लेक्ट व्हायला लागते. तर त्याचा जो शोध लावला ना, ते यांनी लावलेला आहे. द जर्मन सायंटिस्ट जस्टस वॉन लिबिग यांनी काय केलं, एका साध्या छोट्याशा काचेच्या तुकड्याला कोट केला. कशाचा कोट केला, तर ह्या सिल्वरचा कोट केला, चांदीचा लेप दिला त्यांनी. आणि त्यांनी काय तयार केलं, पहिला आरसा तयार केला. म्हणजे आपल्या जगातला पहिला आरसा यांनी तयार केला. आणि सच अ मिरर इज कॉल्ड अ सिल्वर ग्लास मिरर. आणि त्यालाच काय म्हटलं गेलं, मग सिल्वर ग्लास मिरर असं म्हटलं गेलं. समजलं मिररचा शोध कोणी लावला? चला पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, प्लेन मिरर म्हणजे सपाट आरसा असतो, जो आपल्या घरामध्ये असतो. आपण जो रोज त्याच्यामध्ये आरसा चेहरा बघतो बघा. प्लेन मिरर आर यूज्ड इन व्हेरियस ॲक्टिव्हिटीज इन आवर डे टू डे लाईफ. आपल्या रोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण त्याचा यूज करतो. सो प्लेन मिररचा खूप जास्तीत जास्त यूज होतो. A mirror is made by coating the back surface of the flat and smooth glass piece with a thin reflecting film of aluminum or silver. जो मिरर असतो ना, तो तोडून बघा तुम्ही, त्याच्या मागे तुम्हाला दिसेल का असा कोट असतो एक. हा जो मिरर असतो ना, तो कशापासून बनलेला असतो? बाय कोटिंग द बॅक सरफेस. त्याचा बॅक सरफेस हा कोट केलेला असतो, जो फ्लॅट सरफेस असतो बॅक साईडचा. स्मूथ ग्लास पीस कशापासून? तर रिफ्लेक्टिंग फिल्म ॲल्युमिनियम और सिल्वर. त्याच्या कशापासून? तर ॲल्युमिनियम आणि सिल्वरचा त्याला काय दिला जातो, एक असा कोट दिला जातो, लेअर दिला जातो, लेप दिला जातो, बरोबर की नाही? टू प्रोटेक्ट दिस रिफ्लेक्टिंग फिल्म अँड मेक दॅट साईड ऑपेक्यू अनादर कोट ऑफ सबस्टन्स. आता हे जे सिल्वरचा ॲल्युमिनियमचा त्याला कोट दिला जातो, तो पण प्रोटेक्ट करण्यासाठी काय केलं जातं, आणि ती साईड ऑपेक्यू म्हणजे काय, अपारदर्शक करण्यासाठी काय केली जाते, अनादर अजून एक कोट त्यावर दिला जातो. सबस्टन्स लाईक लेड ऑक्साईड इट इज गिवन ओव्हर इट. मग त्याच्यावर बघा आणखी एक लेड ऑक्साईडचा लेअर दिला जातो. आरसा फुटल्यानंतर बॅक साईडला बघा तुम्हाला रेड किंवा थोडंसं चॉकलेटी वगैरे दिसेल असं. तर हे जे ब्राउनिश किंवा रेडिश जे असतं ना, हा जो असतो रेड ऑक्साईडचा त्याच्यावर लेअर असतो. त्याच्या आतमध्ये जो असतो ना, तो सिल्वरचा आणि ॲल्युमिनियमचा लेअर असतो. तर त्यामुळे आपल्याला काय होतं की त्यावर लाईट जातो आणि तो रिफ्लेक्ट होतो इझिली, आणि आपल्याला आपली इमेज त्यामध्ये दिसू शकते. मित्रांनो बघा, आता मला सांगा, आपण मिरर समोर उभे राहिले तर आपल्याला मिररमध्ये आपली इमेज एकदम क्लिअर दिसते. असं का होतं? तर ही इमेज मिररमध्ये कशी तयार होते हे आपण इथे समजून घेणार आहोत. तर मला सांगा, आपल्याला तर हे तर माहिती आहे की कुठल्या तरी पॉईंट सोर्सपासून लाईट येत असतो, बरोबर की नाही? ह्या पॉईंट सोर्सपासून काय येत असतो, लाईट येत असतो. तो लाईट काय होतो, रिफ्लेक्ट होतो, बरोबर ना? रिफ्लेक्ट होऊन कुठपर्यंत तो आपल्या डोळ्यापर्यंत येतो आणि आपल्याला काय दिसते, आपली इमेज दिसते. पण ही इमेज कशी दिसत असते, तर हे जे रिफ्लेक्ट होतात ना रे, हे येणारे पॉईंट सोर्सपासून आलेले रे हे आरशावर आदळतात आणि तिथून एका अँगलमध्ये काय होतात, ते रिफ्लेक्ट होतात. ह्या परपेंडिक्युलर, ह्या जो नॉर्मल असतो तो परपेंडिक्युलर असतो, तिथून काय होतात, ते त्या अँगलमध्ये
रिफ्लेक्ट होतात. पण हा जर इथे आपण इथे असं बघितलं आणि आरशाच्या मागे जर असं इथे बघितलं ऑब्झर्वर बनून, तर आरशाच्या मागे 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 असं बघितलं तर हे सुद्धा रे काय होतात, असे सरळ 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 जातात आणि हे एका पॉईंटमध्ये एकत्र येतात इथे. आणि सपोज आता हा पॉईंट सोर्सचा ओ पॉईंट असेल तर आरशाच्या मागे पण एक पॉईंट तयार होतो असा, हे दिसत नाही, हे गेलेले आहेत म्हणजे तयार होतात हे असे. आणि इथपर्यंत जाऊन हा O1 पॉईंटवर जी इमेज तयार होते ना, तर इथे खरी आपली इमेज आरशात तयार झालेली असते. या पॉईंटवर इमेज काय होते, तयार होते. म्हणजे आपल्याला असं भासत असतं की हे जे आहेत ना रिफ्लेक्शन झाल्यामुळे हे जे लाईट रेज आहेत ना, हे इथून आल्यासारखे आपल्याला भासतात. तर हे जे इथून आल्यासारखे भासतात ना, तर इथे काय होते, आपली इमेज तयार होत असते. आता एक एक्झाम्पल म्हणजे आता बघा, आता हे बघा कसं घेतलेलं असतं. सपोज आता त्यांनी काय सांगितलं की आपल्याला इमेज का दिसत असते, बघा या ठिकाणी. आता सपोज हा एक आरसा आहे, बरोबर की नाही, हा आरसा घेतलेला आहे, ही मिरर आहे, बरोबर. हा ओ पॉईंट आहे. सपोज ह्या ओ पॉईंट म्हणजे हा लाईट सोर्स आहे. ह्या ओ पॉईंटवरून काय पडला, लाईट पडला. तो काय झाला, एका अँगलमध्ये काय झाला, रिफ्लेक्ट झाला. परत दुसरा पण एक काय पडला, याच्यामध्ये एक लाईट पडला, तो पण काय झाला, एका अँगलमध्ये रिफ्लेक्ट झाला. आपण इथे काय होतो, बघणार असतो, बरोबर, ऑब्झर्वर असतो. पण या ठिकाणी काय आहे, मिरर आहे. पण मिररच्या बॅक साईडला काय होतं की हा जर लाईट असा तुम्ही पकडला तर काय होतं की आपल्याला असं, हे जर लाईट असे कंटिन्यू पुढे पुढे नेले तर आपल्याला बघा असं भासतं की असे पुढे पुढे गेलेले आहेत. आणि इथे काय होते, इथे त्याची काय होते, आरशामध्ये एक इमेज तयार होते. हे जर लाईट असे पुढे 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 जातात आणि इथे एकत्र येतात ना, तर आरशाच्या या ठिकाणी काय होते, आपली इथून इथपर्यंत काय होते, इमेज तयार होते. आणि हे लक्षात घ्यायचं, जितकं अंतर इकडे असतं तितकंच आरशामध्ये आपल्या या इमेजचं पण काय असतं, अँगल असतो, अंतर असतं. लक्षात आलं, जे अँगलमध्ये आपण इकडे उभे आहोत ना, त्याच अँगलमध्ये आरशामध्ये आपल्याला आपली इमेज याच अँगलमध्ये दिसत असते. हे समजून घ्यायचं असतं. बघा मित्रांनो, वी सी अ क्लिअर इमेज ऑफ अवर सेल्स वेन वी स्टँड इन फ्रंट ऑफ मिरर इन आवर हाऊस. ज्यावेळेस आपण आपल्या घरातल्या आरशासमोर उभे राहतो, मिरर समोर, त्यावेळेस आपल्याला काय दिसते, क्लिअर इमेज दिसते. टू अंडरस्टँड हाऊ अन इमेज इज फॉर्म इन द मिरर, हे समजून घेण्यासाठी की मिररमध्ये इमेज कशी बनते, लेट अस फर्स्ट कन्सिडर अन इमेज फॉर्म बाय अ पॉईंट सोर्स. आपण हे समजून घेणार आहोत की इमेज ही फॉर्म होते कशामुळे, की एका पॉईंट सोर्समुळे. म्हणजे लाईट रेज जो पडतो ना, तो एका पॉईंट सोर्समधून पडतो. लाईट रेज ट्रॅव्हल इन ऑल डिरेक्शन. आता बघा, लाईट रेज कुठून येत असतात, सगळ्या डिरेक्शनमधून येत असतात, बरोबर की नाही. ते कुठे पडतात, एका मिररवर पडतात, बरोबर की नाही. सेव्हरल रेज पडतात. आता हे इन्सिडेंट रे म्हणजे काय, आपल्याला माहिती, येणारा रे. रिफ्लेक्टेड म्हणजे जाणारा रे असतो, बरोबर की नाही. गेट रिफ्लेक्टेड आणि इज रिच अवर आईज, हे जे रेज असतात ना, हे रिफ्लेक्टेड होतात आणि आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात, म्हणूनच आपल्याला इमेज दिसते. हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती. ड्यू टू द रिफ्लेक्शन, आता हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे की रिफ्लेक्शनच सगळं काम करत असतं. ह्या रिफ्लेक्शनमुळे काय होतं की दे अपियर टू बी कमिंग फ्रॉम अ पॉईंट बिहाइंड द मिरर. ते आपल्याला काय भासतात, असं आपल्याला भासलं जातं की ते कुठून आल्यासारखे भासतात, आपल्याला आरशाच्या मागून आल्यासारखे वाटतात असे. म्हणजे त्यांचं रिफ्लेक्शन कुठून आल्यासारखं वाटतं, इथून आल्यासारखं वाटतं असं. आणि म्हणूनच आपल्याला काय होते, ती इमेज दिसते आपल्याला, ती आरशामध्ये काय दिसते, इमेज दिसते. द पॉईंट इज द इमेज ऑफ द पॉईंट सोर्स. आणि तो जो पॉईंट असतो ना, तो काय असतो, पॉईंट सोर्स असतो. ह्या पॉईंट सोर्सपाशी त्याची काय होते, एक इमेज तयार होत असते. बघा मित्रांनो, आता काय घेतलेलं आहे, एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे, हा एक आरसा घेतलेला आहे, मिरर घेतलेला आहे, बरोबर की नाही. एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे आपण, पण काय घेतलेलं आहे, पॉईंट सोर्समध्ये तो ऑब्जेक्ट घेतलेला आहे, असा इकडे घेतलेला आहे, बरोबर की नाही. तो एकदम समोर नाही घेतला, पॉईंट सोर्समध्ये इकडे घेतलेली ती वस्तू आपण, आणि ती इकडे ठेवलेली आरशासमोर. आता वस्तू तर आपल्याला माहिती, लाईट पडतो त्यामुळेच ती काय होते, दिसते आपल्याला, रिफ्लेक्ट झाल्यानंतर तुला. मग त्याच्यावर लाईट पडल्यानंतर ते लाईट काय झालेली आहे, सपोज हे दोन रे झालेले इथपर्यंत, इन्सिडेंट रे आलेले, त्याच्यापासून R1 आलेला आहे आणि R2 आलेला आहे. तर R1 सुद्धा काय झालेला आहे, एका अँगलमध्ये रिफ्लेक्ट झालेला आहे, आणि R2 पण काय झालेला आहे, एका अँगलमध्ये रिफ्लेक्ट झालेला आहे. ते डोळ्यापर्यंत पोहोचले, त्याला आपण S1 आणि S2 म्हणणार आहोत. जर आपण इथे बघणार असू, बरोबर ना, जर आपण ह्या पॉईंटपासून पाहिलं, ह्या पॉईंटपासून पाहिलं, तर हे रे आपल्याला कुठून आल्यासारखे वाटतील माहिती का. हे रे जर इकडून बघितलं आपण, तर हे कुठून आल्यासारखे वाटतील का, नाही, हे आपल्याला कुठून आल्यासारखे वाटतात, या ठिकाणून आल्यासारखे वाटतात, बरोबर ना. R1 हा असा पुढे 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 जात या पॉईंटमध्ये दिसतो, आणि R2 पण असा पुढे 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 जात या पॉईंटमध्ये, हे एका पॉईंटमध्ये एकत्र येतात. मग ह्या पॉईंटला नाव काय होतं, O1 आपण नाव देऊ आपण सपोज. म्हणजे हे इथून आल्यासारखे आपल्याला वाटतात. मग या ऑब्जेक्टची इमेज
इथून बघितल्यानंतर कुठे पडल्यासारखी वाटेल आरशामध्ये, तर इथे पडल्यासारखी आपल्याला काय होणार आहे, भासणार आहे. पण हे प्रत्यक्षात इथून आलेत का, नाही, हे इथून नाही आलेले, पण हे आपल्याला इथून काय होतात, असे भासतात, व्हर्च्युअल इमेज तयार होते इथे. आणि ही जी व्हर्च्युअल इमेज इथे तयार होते ना O1 ऑब्जेक्टची, म्हणजे आपण असं म्हणू शकतो याला की O1 ही काय झाली, O1 हा याची इमेज आहे, ओची काय बनला, इमेज बनला. O1 ही कुणाची इमेज बनला, ह्या ओची इमेज बनला. म्हणजे ह्या चेअरची इमेज ही इथे बनणार आहे, O1 या ठिकाणी बनणार आहे. ही इथून बघितल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, असं भासणार आहे, बरोबर की नाही. आणि हा O1 असतो ना, हा O1 हा परपेंडिक्युलरली याचं जे डिस्टन्स आहे ना ह्या इमेजचं, म्हणजे O1 ह्या इमेजचं परपेंडिक्युलर जे डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीमध्ये जे डिस्टन्स आहे ना, तर हे सेम असणार आहे, इक्वल असणार आहे. जे परपेंडिक्युलर डिस्टन्स ह्या सोर्सचं असणार आहे मिररसोबत, या सोर्सचं या मिररसोबत जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे ना, ते सेम डिस्टन्स ही जी व्हर्च्युअल इमेज बनली आहे ना, ही O1 हिचं सुद्धा परपेंडिक्युलर इमेज इतकंच असणार आहे. हे लक्षात घ्या. हे समजलं इथपर्यंत. बघा, द रिफ्लेक्टेड रे डू नॉट ॲक्च्युअली मीट. हे जे रिफ्लेक्टेड रे असतात ना, म्हणजे परावर्तित किरण, हे एकमेकांना प्रत्यक्षात नाही छेदत, बरोबर की नाही. सच इमेज इज कॉल्ड अ व्हर्च्युअल इमेज. ही इमेज जी असते ही व्हर्च्युअल इमेज असते, आभासी प्रतिमा असते ती. द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द इमेज फ्रॉम द मिरर इज इक्वल्स टू द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द सोर्स फ्रॉम द मिरर. हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं ना इमेजचं, हे इक्वल असतं कशापासून, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द सोर्स फ्रॉम द मिरर. हे ह्या सोर्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ना, याच्याशी हे व्हर्च्युअल इमेजचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे काय असतं, इक्वल असतं. हे लक्षात ठेवायचं. हा रूल झाला सेकंड रूल. पहिल्या रूलमध्ये आपण काय शिकलो की लाईट रे जे असतात ना परपेंडिक्युलरली पडतात मिररवर आणि ते रिफ्लेक्टसुद्धा कसे होतात, परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्येच होतात. या ठिकाणी आपण बघितलं होतं. सेकंड काय बघितलं आपण की जी काही इमेज परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं इमेजचं, व्हर्च्युअल इमेजचं मिररमध्ये, ते इक्वल असतं. कसं असतं, इक्वल असतं. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ सोर्स फ्रॉम द मिरर, जे सोर्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं त्याच्यासोबत. हा झाला रूल सेकंड. चला पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी इमेज ऑफ ॲन एक्सटेंडेड सोर्स फॉर्म बाय अ मिरर. जर आपण सोर्स एक्सटेंडेड वापरला, बरोबर की नाही, या ठिकाणी आपण कसा वापरला होता, एक ऑब्जेक्ट आपण कसा घेतला होता, पॉईंट सोर्समध्ये घेतला होता. आता आपण एक ऑब्जेक्ट कसा घ्यायचा आहे, एक्सटेंडेड सोर्समध्ये घ्यायचा आहे. याच्यामध्ये काय होत असतं बघा, यामध्ये प्रत्येक पॉईंटची काय बनते, इमेज बनते आरशामध्ये, जी सपाट आरशामध्ये बनते. बघा, आपला प्रत्येक पॉईंट आरशामध्ये पडतो आणि आपल्याला ती प्रत्येक इमेज त्या आरशामध्ये काय होते, दिसते. बघा, इफ यू यूज एक्सटेंडेड सोर्स इन्स्टेड ऑफ पॉईंट सोर्स, अन इमेज इज फॉर्म ऑफ एव्हरी पॉईंट ऑफ सोर्स. या सोर्सच्या प्रत्येक पॉईंटची इमेज काय बनते, आरशात बनते. हे बघा, हा पॉईंट, याची इमेज कुठे बनली, इथे बनली आरशात. देअर बाय फॉर्मिंग अन एक्सटेंडेड इमेज इन द होल सोर्स. त्यामुळे काय होते की पूर्णपणे एक्सटेंडेड सोर्सची इमेज ह्या काय होते, आरशामध्ये तयार होत असते. शोन इन फिगर 11.2c. हा बघा इथे दिलेला आहे. एक्सटेंडेड सोर्स PQ हा एक्सटेंडेड सोर्स घेतलेला आहे. इतकी मोठी आपण इकडे या बाजूला इमेज घेतलेली आहे. मग या ऑब्जेक्टचं काय होतं, PQ इज कीप्ड इन फ्रंट ऑफ मिरर M1. ह्या M1 M2 ह्या मिरर समोर PQ हा एक काय घेतला, एक ऑब्जेक्ट ठेवला आपण. इमेज ऑफ P and Q आर फॉर्म्ड ॲट P1 and Q1 रिस्पेक्टिवली. तर ह्या PQची इमेज ही आरशामध्ये कशी झाली, P1 आणि Q1 या ठिकाणी तयार झालेली. मग याच्यातला प्रत्येक पॉईंट काय झाला, ह्या मिररवर पडून त्याची काय झाली, इथे एक इमेज तयार झाली. इथे काय झाली, एक इमेज तयार झाली. अशा पद्धतीने आपल्याला काय दिसलं, पूर्ण PQची इमेज P1 Q1 फॉर्ममध्ये आपल्याला त्या आरशामध्ये दिसली. resulting in the image P1 Q1 of the entire extended source. The image formed by a plane mirror is of the same size as source. हा एक रूल 3 आहे. बघा की the image formed by a plane mirror, सपाट आरशामध्ये प्लेन मिररमध्ये जी काही इमेज तयार होते ती कशी असते, सेम साईज ॲज द सोर्स. त्या सोर्सची जी साईज आहे का, ती सेम या मिररमध्ये पण दिसत असते. बघा, आपल्या घरात सपाट आरसे असतात, प्लेन मिरर असतात. आपण जसे आहोत, जितकी आपली साईज आहे तितकीच त्या आरशामध्ये काय होते, दिसत असते. हा झाला रूल 3. लक्षात ठेवा. इमेज ऑफ ॲन एक्सटेंडेड सोर्स फॉर्म बाय अ मिरर. हा कसा असतो, एक्सटेंडेड सोर्समध्ये मिररमध्ये कशी इमेज तयार होते, तर जितका तो ऑब्जेक्ट आहे तितकीच त्या ऑब्जेक्टची काय बनते, त्या आरशामध्ये मिररमध्ये सेम काय बनते, इमेज बनते. तर बघा, या ठिकाणी मित्रांनो खूप गमतीचं आहे आणि हेच खरं एक्झाम्पल तुम्हाला पेपरला विचारले जाणार आहेत.
तर बघा हे कसं सॉल्व्ह करायचं आहे. बघा आता सपोज त्यांनी सांगितलं की आपल्याला तर हे प्लेन आरसे घेतले बरोबर ना, हे 2 प्लेन आरसे त्यांनी काय केलं, हे बघा ते असतं मॉलमध्ये वगैरे गेल्यावर तुम्ही असता बघा, तुम्ही चेंजिंग रूममध्ये वगैरे जाता बघा, तिथे असे खूप सारे आरसे ठेवलेले असतात इकडनं इकडनं. मग तुम्ही किती आरशामध्ये तिचं सपोज एक ऑब्जेक्ट ठेवलं तुम्ही, हे तुम्हाला काय वाटतं किती आरशात दिसेल, इथं दिसेल आणि इथे दिसेल असं वाटतं, 2 ठिकाणी दिसेल असं वाटतं ना, पण असं नसतं. हे काय होतं 3 ठिकाणी दिसतं. ह्या काटकोणाच्या इथे जे असतं ना, याच्यामुळे त्याची प्रतिमा अजून एका ठिकाणी तयार होत असते, बरोबर की नाही, या ऑब्जेक्टची असं आपल्याला वाटतं. पण हे किती तयार होणार आहे याच्या इमेज, हे आपण एका फॉर्म्युलाने काढणार आहोत आपण. बघा, व्हेन अ पर्सन स्टँड इन फ्रंट ऑफ प्लेन मिरर हाऊ इज द इमेज फॉर्म. ज्यावेळेस आपण एखाद्या प्लेन मिरर समोर उभं राहतो त्यावेळेस आपली इमेज कशी तयार होते, फॉर्म होते. व्हॉट इज द नेचर ऑफ इमेज, त्या इमेजचं नेचर काय असतं, तिचे स्वरूप कसं असतं ते आपण बघणार आहोत. तर ते एका फॉर्म्युलाने काढलं जातं. ते काउंट कसा काढला जातो, तर बघा त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर कसा काढायचा, किती इमेज तयार होतील हे कसं काढणार, अंदाजित आपण काढत नाही ना, मग ते अँगलवरून ठरतं. बघा ती कशी काढली जाते, एन इथं कन्सिडर केला जातो. एन म्हणजे काय, नंबर ऑफ इमेज. एन म्हणजे काय, नंबर ऑफ इमेज. ए म्हणजे एक अँगल असतो, अँगल बिटवीन मिरर. या मिररसोबत जो अँगल तयार होतो तो ए. आणि याचा फॉर्म्युला कसा आहे बघा, एन म्हणजे नंबर ऑफ इमेज काढायच्या ना आपल्याला, 360 अपॉन A-1 हा झाला त्याचा फॉर्म्युला. हा लक्षात ठेवायचा. एन इज इक्वल्स टू 360 डिग्री अपॉन A-1 हा अँगल आहे बरं का. ए म्हणजे काय असतो, अँगल असतो. आता सपोज तुम्हाला हे दिलं, पेपरला दिलं, तर कसा, सपोज आता मिररचा अँगल आहे 120, मिररचा अँगल किती आहे 120. मग कसं काढणार तुम्ही, बघा एन इज इक्वल्स टू, आपल्याला फॉर्म्युला तर माहिती आहे बरोबर ना, किती इमेज तयार होतील असं विचारलं, तर आता हा झाला फॉर्म्युला बरोबर ना. मग नंबर ऑफ इमेज आपल्याला काढायचा आहे. मग 360 अपॉन ए किती आहे, एचा अँगल किती आहे 120 -1. मग एन किती निघणार, हा 0ला 0 गेला, 12 1 12, 12 2 24, 12 3 बरोबर ना 36, म्हणजे 3 -1 म्हणजे एन किती झाला 2. म्हणजे नंबर ऑफ इमेज किती बनतील, 2 बनतील. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता बघा या ठिकाणी 90 दिलेला आहे, 90 डिग्री दिलेला आहे. नंबर ऑफ इमेज आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, किती नंबर ऑफ इमेज बनतील, 360 अपॉन A-1. अँगल किती आहे मग 360 अपॉन 90 -1, 0ला 0 गेला, 9 4 36, 4 -1 म्हणजे किती बनली नंबर ऑफ इमेज, 3 बनली. नंबर ऑफ इमेज किती बनतील, 3. सोडवता येईल अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, एक्झामला सोडवायचं आहे. आता अँगल दिला 60चा, अँगल 60, मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, एन इज इक्वल्स टू 360 अपॉन A-1. मग 360 अपॉन ए किती आहे 60, 0ला 0 गेला -1, किती 6 6 36 बरोबर ना, 6 -1, एन इज इक्वल्स टू 5 इमेज तयार होतील. काढता येईल अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, हा फॉर्म्युला यूज करून किती नंबर ऑफ इमेज बनतील हे काढायचं आहे. किती सोपं आहे बघितलं ना. हे एक्झामला येणारे क्वेश्चन्स येतात, हे लक्षात ठेवा, खूप इझी आहे. फॉर्म्युला फक्त यूज करायचा आहे आणि तो अँगल असेल ना, तो मिररचा अँगल दिलेला असेल, त्या अँगलवरून तुम्हाला इझिली किती नंबर ऑफ इमेज बनतील त्या मिररमध्ये हे तुम्ही सहज काढू शकतात. मित्रांनो, या ठिकाणी आजचा पार्ट आपला कवर झालेला आहे. रिमेनिंग चॅप्टर आपण नेक्स्ट पार्टमध्ये कंप्लीट करणार आहोत. चॅनल जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. बेल आयकनचं जे ऑल आहे ते प्रेस केल्याशिवाय तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. तर तुम्हाला नेक्स्ट पार्ट मिळवायचा असेल तर नक्की बेल आयकनचं बटन प्रेस करा. चला तर भेटू नेक्स्ट पार्टसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. मित्रांनो, चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 2मध्ये कव्हर केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया ती फॉलो करावी. चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन प्रेस करा. पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. तोपर्यंत धन्यवाद.